नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत, जी खास पॅरामेडिकल क्षेत्रातल्या लोकांसाठी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने 2026 साठी एक मोठी भरती जाहीर केली आहे आणि आज आपण त्याची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. 2026 सालासाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्ण संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC मार्फत होणारी ही भरती हजारो उमेदवारांसाठी एक स्थिर आणि सुरक्षित करिअरचा दरवाजा उघडू शकते. चला तर मग लगेचच बघूया की ह्यात नेमकं काय काय आहे. मग तुम्ही रेडिओग्राफर असा, लॅब टेक्निशियन असा किंवा OT टेक्निशियन, अरे एवढंच काय, इतर कुठल्याही पॅरामेडिकल क्षेत्रात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आपण अर्ज करण्यापासून ते थेट परीक्षेपर्यंतची सगळी माहिती घेणार आहोत. चला, सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या तारखा. एकही संधी आपल्या हातातून जाता कामा नये. त्यामुळे पटकन आपापल्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये या तारखा नोंद करून घ्या. बघा, 13 एप्रिलला अर्ज सुरू झालेत आणि 4 मेला बंद होणार आहेत. म्हणजे जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. फी भरण्यासाठी फक्त 1 दिवस जास्तीचा आहे, 5 मेपर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया खूप वेगाने होणार आहे. त्यामुळे माझा एकच सल्ला आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, लवकर अर्ज करून टाका. बरं, तारखा तर कळल्या. आता जरा पैशांबद्दल बोलूया. म्हणजे अर्ज करण्यासाठी फी किती आहे. आणि इथे गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण एक लहानशी चूक सुद्धा आपल्या खिशाला चांगलीच जड पडू शकते. तर चांगली बातमी ही आहे की अर्ज करण्यासाठी फी आहे फक्त 100 रुपये. हो, फक्त 100. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना अर्ज करता येईल. पण थांबा, ही फक्त अर्धीच माहिती झाली. आणि याहूनही चांगली बातमी म्हणजे सर्व महिला उमेदवार, मग त्या कुठल्याही कॅटेगरीच्या असोत, तसेच SC, ST, दिव्यांग व्यक्ती आणि माजी सैनिक या सगळ्यांसाठी अर्ज करणं पूर्णपणे मोफत आहे. म्हणजे 1 रुपयाही खर्च नाही. ही खरंच खूप मोठी सवलत आहे. एक गोष्ट मात्र डोक्यात फिट बसवून घ्या, जर तुम्ही फी माफीच्या कॅटेगरीत येत नसाल तर तुम्हाला 5 मेच्या आत फी भरावीच लागेल. कारण फी भरली नाही तर तुमचा अर्ज सरळ रिजेक्ट केला जाईल. त्यामुळे पेमेंट झाले की नाही हे नक्की तपासून घ्या. आता इथून पुढे खरी गंमत आहे. अर्ज भरताना 100 रुपये आहेत किंवा फी नाहीये म्हणून आपण कधी घाई करतो. पण एक छोटीशी चूक खूप महागात पडू शकते. बघा, जर फॉर्ममध्ये काही चुकलं आणि तुम्हाला ते दुरुस्त करायचं असेल तर पहिल्यांदा लागतील 200 रुपये. आणि चुकून दुसऱ्यांदाही काही दुरुस्ती करायची वेळ आली तर लागतील तब्बल 500 रुपये. आणि हा नियम सगळ्यांसाठी आहे. म्हणजे ज्यांना फी माफ आहे त्यांना सुद्धा हे पैसे भरावेच लागतील. म्हणून म्हणतोय, फॉर्म भरतानाच 100% लक्ष द्या. चला, तारखा आणि फीबद्दल तर सगळं स्पष्ट झालं. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया की या पदांसाठी कोण अर्ज करू शकतो. म्हणजे वयाची आणि इतर पात्रता काय आहे. चला बघूया. तुमच्या वयाची जी गणना आहे ना, ती 1 जानेवारी 2026 या तारखेला केली जाईल. म्हणजे त्या दिवशी तुमचं वय त्या विशिष्ट पदासाठी ठरवून दिलेल्या वयोमर्यादेत बसायला हवं. ही तारीख पक्की आहे, यात काहीही बदल होणार नाही. पण इथे पुन्हा एकदा एक चांगली बातमी आहे. वेगवेगळ्या राखीव प्रवर्गांसाठी वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे. यामुळे अनेक अनुभवी आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळेल. ह्या भरतीमध्ये नुसती 1-2 नाही तर वेगवेगळ्या विभागांमध्ये भरपूर पदं आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक पदाचा एक वेगळा युनिक पोस्ट कोड आहे. फॉर्म भरताना हा कोड टाकण्यात अजिबात चूक करू नका, नाहीतर अर्ज भलत्याच पदासाठी जाईल. हे बघा, इथे काही उदाहरणं दिली आहेत. जसं की लॅब अटेंडंट आहे, एक्स-रे टेक्निशियन आहे, OT टेक्निशियन आहे. प्रत्येकासाठी वयोमर्यादा वेगळी आहे, जागांची संख्या पण वेगळी आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जी सविस्तर जाहिरात आहे ती एकदा नीट वाचून घ्या. बरं, समजा अर्ज वगैरे सगळं व्यवस्थित भरून झालं. आता खरी लढाई तर पुढे आहे, परीक्षा. चला तर मग या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आणि मार्किंग सिस्टीम कशी आहे ते समजून घेऊ. परीक्षा 4 भागांमध्ये विभागलेली आहे. जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, गणित आणि इंग्रजी. प्रत्येक भागाचे 25 प्रश्न. म्हणजे एकूण 100 प्रश्न. आणि वेळ किती? फक्त 60 मिनिटं. याचा अर्थ स्पीड आणि ॲक्युरसी या दोन्हींचा खेळ आहे. टाईम मॅनेजमेंट खूपच महत्त्वाचं ठरणार आहे.
आणि इथे आहे एक मोठा धोका, निगेटिव्ह मार्किंग. प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे तुमचा अर्धा मार्क कापला जाणार आहे. त्यामुळे अंदाजे उत्तर देण्यापेक्षा जे उत्तर 100% माहिती आहे तेच सोडवलेलं बरं. आता फॉर्म भरताना तुम्हाला अजून एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. परीक्षा कोणत्या भाषेत द्यायची, हिंदी की इंग्रजी? हा निर्णय खूप विचार करून घ्यावा लागेल. कारण एकदा का तुम्ही भाषा निवडली की ती फायनल, नंतर तुम्हाला ती बदलता येणार नाही. त्यामुळे ज्या भाषेत तुमचा आत्मविश्वास सगळ्यात जास्त आहे, ज्या भाषेत तुम्ही कम्फर्टेबल आहात, तीच भाषा निवडा. चला तर मग एकदा पटकन सगळं रिवाईज करूया. यशस्वी अर्जासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी. 1. तुमची पात्रता आणि पोस्टकोड नीट तपासा. 2. 4 मेच्या आधीच अर्ज करा. 3. फॉर्म भरताना अजिबात काही करू नका. 4. फी भरली आहे की नाही हे कन्फर्म करा. आणि 5. परीक्षेची भाषा खूप विचारपूर्वक निवडा. या 5 गोष्टी म्हणजे तुमच्या यशाची पहिली पायरी आहे असं समजा. आणि हो, ही संधी फक्त नोकरी शोधणाऱ्यांसाठीच नाही आहे. जे लोक फ्रेशर्स आहेत, नुकतेच शिकून बाहेर पडलेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम प्रॅक्टिस मॅच आहे. स्पर्धा परीक्षांचा अनुभव कसा असतो, तो प्रेशर कसा हँडल करायचा, याचा एक जबरदस्त अनुभव मिळतो. आणि हा अनुभव पुढे खूप कामी येतो. तर मित्रांनो, आता सगळी माहिती तुमच्यासमोर आहे. परीक्षा जवळ आली आहे आणि संधी खूप मोठी आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, ह्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? तर मग लागा तयारीला. आणि हो, अशाच नवनवीन जॉब अपडेट्सबद्दल माहिती हवी असेल तर मेडिकल जॉब्स अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.